भारतीय नारी ही भारताची शान आहे, मान आहे, इज्जत आहे. लक्षात ठेवा हा. भारतीय नारी भारताची शान, मान, इज्जत आहे. आणि भारतीय नारीचं चारित्र्य हे काचेच्या भांड्यासारखं आहे. एकदा की काचेच्या भांड्याला तडा गेला की काचेचं भांडं पूर्ववत होऊ शकत. बघा महिला मंडळ, आज मी विशेष करून हा विषय तुम्हाला सांगणार आहे, कारण आज हा विषय सांगणं अतिशय महत्वाचं आहे. आज आपला सण आहे, आपण म्हणतो ना. मग लक्षात ठेवा, ऊंचे गिरे से गिरे, ऊंचे गिरे से गिरे, गिरे जन्म हजार, लेकिन चारित्र्य गिरे से गिरे, गिरे जन्म हजार. चारित्र्य सांभाळणं ही अत्यंत गरजेचं आहे. बघा, कोणीतरी एका इंग्लिश लेखकाने फार बोल्ड म्हटलेलं आहे, when wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. But when character is lost, everything is lost. चारित्र्य नसलं की आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणून आपली मुली घराच्या बाहेर पडताना कसले कपडे घालून घराच्या बाहेर पडते याकडे लक्ष देण्याचं काम महिला मंडळ आपलं आहे. आज मुलीला काय वाटतंय माहिती का? आम्ही अंगावरती हाफ कपडे घातले म्हणजे आम्ही मॉडर्न झालो की काय, असं मुलींना वाटू लागलेलं आहे. पण लक्षात ठेवा, अंगावरती हाफ कपडे घालणं म्हणजे मॉडर्न होणं नव्हे. अंगावरती हाफ कपडे घालणं म्हणजे मॉडर्न नव्हे. अहो, जर तुम्हाला मॉडर्नच बघायचं असेल तर या आपल्या भारत देशाचा जर खरा मॉडर्न कोण असेल तर जर शेतामध्ये राबणारा कष्टकरी किसान आणि सीमेवरती छातीचा पोट करून लढणारा जवान, हे दोन लोक आपल्या भारत देशाचे खरे मॉडर्न आहे बरं का. हे दोन लोक खरे मॉडर्न आहे. इथं सांगायला मला महत्वाचं वाटतं म्हणून सांगते. आज आपण या ठिकाणी एवढं सुरक्षित जीवन जगतोय. कोणामुळे सुरक्षित जीवन जगतोय व आपण? कोणामुळे? तिकडे सीमेवरती कोणाचा तरी मुलगा मरतोय म्हणून आज आपला मुलगा सुरक्षित आहे. सीमेवरती कोणाचा तरी बाप मरतोय म्हणून आपला बाप जिवंत आहे. सीमेवरती कोणाचा तरी पती कृतप्राण होतोय म्हणून आज आपला पती सुरक्षित आहे. विचार करा ना, सीमेवरती लढायला जाणारा जो जवान असतो ना, विचार करत नाही हो तो कसलाच, नाही विचार करत तो जवान कसलाच. 70 वर्षाचा कॅन्सर झालेला बाप घरामध्ये पडलेला आहे. 65 वर्षाची कीर्ती गेलेली आई घरामध्ये आहे. 4च वर्ष झाली लग्न होऊन तरी बाहेर बायकोही घरी, आणि मी रोज घरी येण्याचं स्वप्न ती रंगवते आहे. 2च वर्षाची लहानशी चिमुरडी मुलगी आहे. रोज घरी सांगत फिरते, माझे बाबा आज येणारे, माझे बाबा उद्या येणारे, माझे बाबा परवा येणारे. विचार करा, जर अशा परिस्थितीमध्ये इकडे सीमेवरती लढता लढता जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर माझ्या 70 वर्षाचा कॅन्सर झाले या बापाचं कसं होईल? 65 वर्षाची किडनी गेलेल्या आईचं कसं होईल? माझ्या तरणीबाळ बायकोचं कसं होईल? माझ्या चिमुरडी मुलीचं कसं होईल? आत्ताशी तिला बाबा बनता यायला लागलेलं आहे, कसं व्हायचं त्या लेकीचं? विचार करत नाही. लढता लढता समोरून गोळी येते, छातडाच्या आरपार निघून जाते, आरपार निघून जाते. विचार करत नाही का? अरे सीमेवरती लढायला चाललंय ना, मग जगेल तर देशासाठी आणि मरेल तर ते सुद्धा देशासाठीच. कधी कधी मला खरंच खूप कौतुक वाटतं की भगवान परमात्म्याने आपल्याला या भारत देशामध्ये जन्माला घातलंय ना, हा भगवंताने आपल्यावरती केलेला खूप मोठा उपकार आहे. खरंच खूप मोठा उपकार आहे. बाकीच्या देशामध्ये फिरा, जगभर फिरा, भारतासारखा देश शोधून सापडता येणार नाही तुम्हाला. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राष्ट्र नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही,
पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरासारखा संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माई नाही, रामासारखा पुत्र नाही, सीतेसारखी सोन नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, भरतासारखा भाऊ नाही, उर्मिलेसारखी जाव नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, कोल्हा इतका लबाड नाही, कावळे इतका दुरुस्त नाही, लोणे इतका भाऊ नाही, आणि या माणसाच्या देहासारखा दुसरा देव शोधूनही सापडता येणार. काय सुंदर देह भगवंताने दिलाय. शिवाय भारतासारख्या भूमीत भगवंताने जन्म घातलंय. ज्या भूमीवरती चरित्र आणि चारित्र्य नांदते ना, ती भूमी म्हणजे माझी भारत भूमी. ज्या भूमीवरती संस्कार आणि संस्कृती नांदते ना, ती भूमी म्हणजे माझी महाराष्ट्र भूमी आहे. कशाला म्हणायचं महाराष्ट्र? ऐका, हा महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय? तर ऐका, माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. माणसाने माणूस बनून जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र संतांच्या ताटातलं खाल्लं पाहिजे उष्ट. वारकरी संप्रदायामध्ये लागत नाही जात पात आणि कास्ट, कारण आपल्या राष्ट्राचं नावच आहे, बोला बोला मोठ्याने बोला, महाराष्ट्र. तुम्ही म्हणाल ताई काय आहे तुमच्या महाराष्ट्रामध्ये? माझ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा तुकोबऱ्यांसारखे संत आहे, नानाविध प्रकारचे ग्रंथ आहे, नानाविध प्रकारचे पंथ आहे. काय करतात तुमचे संत? संत लिहितात ग्रंथ. काय करतो तुमचा ग्रंथ? ग्रंथ दाखवतो पंथ. काय करतो तुमचा पंथ? पंथ भेटवतो भगवंत. काय करतो भगवंत? तर या जीवाचा करतो जो गोड अंत, त्याचं नाव भगवंत. पंढरपूर पाया संत, आणि ही संतांची भूमी आहे. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेली ही आपली महाराष्ट्र भूमी आहे.